मोबाईल अजून महाग होणार आहेत। हा, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत। नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की बघा, कारण 2026 मध्ये अनेक कंपन्यांनी मोबाईलच्या किमती साधारण 20 ते 30% वाढवलेल्या आहेत आणि पुढे सुद्धा हे दर अजून वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पण आता अचानक असं काय घडलंय की कालपर्यंत बजेटमध्ये मिळणारे फोन्स आता बजेटच्या बाहेर चाललेले आहेत। मोबाईल अजून किती महाग होणार आहेत किंवा मोबाईल घेण्याची योग्य वेळ कोणती आहे सगळं सांगतो। नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 मराठीच्या टेकचेक व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। मंडळी, 30,000चा असलेला फोन आता 37 ते 38,000च्या घरात गेलेला आहे। आता तुम्हाला प्रश्न पडेल की महागाई वाढली म्हणून की डॉलर महाग झाला म्हणून फोन महाग होत आहेत? आता याचं कारण थोडंसं वेगळं आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ChatGPT, जेमिनी, AIच्या वाढत्या वापरामुळे तुमचा पुढचा मोबाईल हा आता महाग होऊ शकतो, तुम्हाला महाग मिळू शकतो। पण नेमकं असं काय झालंय आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया आणि नवीन मोबाईल कधी घ्यावा हे सुद्धा यातून तुम्हाला लक्षात येईल। आता पहिला प्रश्न असा की AI आणि मोबाईलचा काय संबंध आहे, म्हणजे रेट वाढण्यासाठी काय संबंध आहे? आपल्याला काय वाटतं की AI म्हणजे फक्त त्यावरती प्रश्न विचारणे, प्रॉम्प्ट देऊन फोटो एडिट करणे? नाही, प्रत्यक्षामध्ये AI चालवण्यासाठी जगभरामध्ये प्रचंड मोठे डेटा सेंटर्स उभे राहत आहेत। डेटा सेंटर म्हणजे काय तर हजारो सुपर कॉम्प्युटर्स एकाच ठिकाणी काम करत असतात। आता या सगळ्याला लागतं प्रचंड प्रमाणात मेमरी चिप्स, त्याची खूप त्याला आवश्यकता असते आणि इथेच खरा सगळा गेम सुरू होतो। या ज्या चिप्स आहेत ना त्या तुमच्या मोबाईलमध्ये पण असतात, म्हणजे तुमच्या फोनमध्ये रॅम असतो, स्टोरेज असतं। म्हणजे आपण बघा ना, 128 GB घेतला फोन की 512 GB घेतला तो स्टोरेज चिप्स असतात। तर फोटो, व्हिडिओ, ॲप्स हे सगळं तिकडे सेव्ह होतं आणि यासाठी मेमरी चिप्स मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात। आता या सगळ्या चिप्स AI डेटा सेंटर्समध्ये सुद्धा वापरल्या जातात। म्हणजे AI कंपन्या आणि मोबाईल कंपन्या दोघांनाही एकाच वस्तूची गरज आहे। मग काय होतं, समजा आता एका गावामध्ये आपण उदाहरण घेऊ, 100 आंबे आहेत आणि खरेदी करणारे 300 लोक आले तर काय होतं, किंमत वाढेल, बरोबर? अगदी तसंच इकडे सुद्धा घडतंय। गुगल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, मेटा आहे, Amazon आहे, ओपन AI आहे, बघा अशा कित्येक कंपन्या AIच्या आहेत आणि सगळे मिळून लाखो चिप्स खरेदी करतायत। परिणाम काय होतोय, मोबाईल कंपन्यांना चिप्स कमी मिळत आहेत आणि ज्या मिळत आहेत त्या प्रचंड महाग मिळत आहेत। आता तुमचा पुढचा प्रश्न असा असेल की किती महाग होणार आहेत फोन? आता मंडळी, हा जो आकडा आहे ना तो ऐकून तुम्ही थक्क व्हाल। आताच्या एका रिपोर्टनुसार 2025 मध्ये एका फोनसाठी लागणाऱ्या मेमरी चिप्सचा खर्च जो होता साधारण 2,000 रुपये होता। तोच खर्च आता कमीत कमी सांगतोय 12,000 रुपयांपेक्षा जास्त झालेला आहे। त्यापेक्षा जास्तही काही ठिकाणी झालेला आहे, म्हणजे जवळपास 6 पटाची वाढ झाली। आता कल्पना करा, एवढा मोठा खर्च वाढला तर कंपनी तो स्वतः का सहन करेल? नाही, तो ग्राहकांकडूनच वसूल केला जाईल। आता यावरती कंपन्या काय करू शकतात किंवा काय करतायत? कंपन्यांसमोर 3 पर्याय उपलब्ध आहेत। पहिला काय तर फोनची किंमत वाढवणं, थेट जे सध्या घडतंय। दुसरा पर्याय असा आहे की फोनचे फीचर्स कमी करणं, उदाहरणार्थ जुना प्रोसेसर म्हणजे मागच्या वर्षीचा प्रोसेसर पुन्हा फोनमध्ये द्यायचा किंवा कमी दर्जाचा कॅमेरा द्यायचा। OLED जी स्क्रीन असते, LED स्क्रीन जी असते त्याच्याऐवजी LCD डिस्प्ले द्यायचा आणि कमीत कमी स्टोरेज द्यायचं। तिसरा पर्याय असा आहे की नवीन फोन उशिरा लॉन्च करणं, जे काही ब्रँड्स करतायत सुद्धा। मेमरी चिप्स महाग झाल्यामुळे नवीन मॉडेल्स पुढे ढकलल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। त्यामुळे हे 3 पर्याय सध्या कंपन्यांसमोर आहेत। आता आपल्यावरती म्हणजे आपल्या भारतीयांवरती याचा भारतीय मार्केटसाठी काय परिणाम होतोय, तर भारत जगातील सगळ्यात मोठ्या स्मार्टफोन बाजारांपैकी एक आहे। पण इकडे सर्वाधिक विकले जाणारे फोन कोणते आहेत माहिती आहे तुम्हाला? तर 25,000 ते 35,000 रुपयांच्या रेंजमधले आहेत। आता या सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त परिणाम सध्या होताना दिसतोय। आता आपण काय करायचं यावरती? बघा, काही गोष्टी लक्षात घ्या। तुमचा फोन जर व्यवस्थित काम करत असेल तर फक्त AI फीचर्सच्या मोहात पडून, जे सध्या मार्केटिंग केलं जात आहे, तर अपग्रेड करायच्या भानगडीत पडू नका। पण पुढच्या काही महिन्यामध्ये फोन तुम्हाला घ्यायचाच असेल तर सेलमध्ये किंवा सणासुदीच्या ऑफरमध्ये घेण्याचा तुम्ही विचार करू शकता, कारण पुढे या किमती अजून सुद्धा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। तज्ज्ञांकडून अशी शक्यता वर्तवली जाते। तर मंडळी, एकेकाळी AI बद्दल काय चर्चा होती, नोकऱ्या जातील का? आज हा आता नवीन प्रश्न आहे की AI मुळे मोबाईल सुद्धा महाग होणार आहेत का, किमती वाढणार आहेत का? बघा, तंत्रज्ञानाचा फायदा जितका मोठा आहे ना तितकीच त्याची किंमत सुद्धा आता ग्राहकांना मोजावी लागू शकते। तुम्ही पुढचा मोबाईल यावर्षी घेणार आहात का की अजून एखादं वर्ष थांबण्याचा विचार करताय? उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सोप्या भाषेत टेक्नॉलॉजी समजून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा न्यूज 18 मराठी।